मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मध्ये भेटत असेल साडी घालून काम, बॉलिवूडमध्ये नाही. इथं साडी काढायला नंबर 1 उभे असतात. माझा कुठला बाप बसला नाहीये की मला साडी घालून काम देणार. जितकी छोटे कपडे तितकं जास्त काम भेटतं. मित्रांनो, राखी सावंत आपल्याला माहिती आहे मराठी बिग बॉस मध्ये आता या वर्षी खेळली, पण राखी सावंत खेळली, चांगलं खेळली, ती चांगलं काम करत होती. आपल्याला पण वाटत होतं की राखी सावंत ट्रॉफी न्यावी. पण मी व्हिडिओ बनवला याबद्दल की राखी सावंत आणि बापटचं जे चाललेलं गुजू बापटच्या मनात काय राखी सावंत नव्हती हे आपल्याला माहिती आहे, पण राखी सावंत त्याच्या मागे लागलेली. म्हणजे उंदराच्या मागे मांजर कसं लागते, मला तूच पाहिजे, मला तूच पाहिजे, मी तुलाच खाणार, असं या दोघांचं चाललं होतं. मग त्यामुळे हे व्हिडिओ बनवायची पाळी आली. आणि आता राखी काय म्हणली की बाबा मराठी इंडस्ट्रीमध्ये साडी घालून आपल्याला कामं भेटू शकतात, मूवीज भेटू शकतात. पण बॉलिवूडमध्ये कसं आहे, अंगावरती कपडे नसले तर तुम्हाला काम भेटतं असं राखीने सांगितलं. आता या गोष्टीमध्ये किती खरं आहे आणि किती खोटं आहे हे राखीलाच माहिती, कारण की राखी आबाळ हेपलती हे आपल्याला पण माहिती आहे. मित्रांनो, या बाईचं जर तुम्ही मूवीज बघितल्यात 90s मधल्या मूवीज, तर ही बाईनं पूर्ण म्हणजे हलवून टाकलेलं 90s मध्ये. काय गाणी, काय तो रुबाब, कसली दिसत होती. त्यानंतर या बाईनं प्लॅस्टिक सर्जरी केली आणि ही आता अशी बेडकाच्या तोंडावानी दिसायला लागली आहे. तर मित्रांनो, ते सगळं राहू दे, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि राखीचा आणि राकेश बापटचा नेमका मॅटर काय आहे ते बघूया. पहिला तो असं व्हायचं की पूर्ण कपडे घालून यायची प्रोड्युसरला भेटायला. ते लोक माझे फोटो फेकून द्यायचे की तुला कायच नाहीये. म्हणजे नेमकं राखीला काय म्हणायचं की प्रोड्युसर त्यांचं फोटो फेकून द्यायचं राखीचं की तुला काहीच नाही आहे, म्हणजे काहीच नाही, समजू शकताय. पण आज राखीकडे सगळं आहे, आपण बघू शकतोय. आज राखीकडे भरपूर आहे आणि सगळं आहे, पण त्यावेळी राखीकडे काय नव्हतं म्हणून प्रोड्युसर तिचा फोटो फेकून द्यायचं. ए चल तेरे पास कुछ नाहीये, काहीच नाहीये. मग मी इतकी हॉट बनून आली तेव्हापासून एकदम हॉट कपडे घालते मी नेसते. आता राखी सावंत काय म्हणली, त्यांच्या इन्सल्ट करण्यानंतर त्यांनी मला काय काय बोललीत, मला वाईट बोलली. त्यानंतर मी हॉट बनून आले, हॉट कपडे घातलेत. अरे राखी सावंत, ह्याला हॉट म्हणत नाही, त्याला येड गांडू म्हणतात. काय पण वय उगच, आपलं थोबाड काय, आपण कसं आहे, म्हणजे कपडे घातलं म्हणजे माणूस असा चांगला दिसतोय असं नसते. दिसतो, पण त्यासाठी आपला चेहरा पण चांगला लागतो. तुझा अगोदर चांगला होता, पण आता तू पाक बेडकावानी दिसतेस. ते लोक म्हणजे त्यांचं माझ्या फेसवर लक्षच जात नाही, माझ्या बॉडीवर जातं. मग मला पटापटा मला काम भेटतं. हा तेच तर आत्ता माझ्या लक्षात आलं की हिनं नेमकं हिचं तोबाड माहिती आहे आपल्याला, थोबाड तोंड हिचं बेडकावाणी आहे, म्हशीच्या बोच्यावाणी आहे. पण हिची जी बॉडी हिनं बनवली, हॉट बॉडी, ती कुणाकडनं बनवून घेतली काय माहीत. खरात बाबासारखा कोणतरी आला असेल वरात काढायला, त्यामुळे हिची बॉडी बनली. आणि ही आता काय म्हणते, आता मी जर गेले प्रोड्युसरकडे कुठेतरी गेले काम मागायला, तर मला वरती कोण बघत नाही तोंडाकडे, बॉडीकडे बघितलं की मला काम भेटतं. अरे काय बॉडी काढी, तुझं काय चाललंय, काय बोलतेस, एवढा हबाळ हेपलू नकोस रे. अरे चांगलं कलाकार आपल्या इंडस्ट्रीमध्ये आता कामं करतात, नवीन कलाकार आता तयार व्हायला लागले आहेत, त्यांच्यावरती परिणाम होतोय, दुसरं काही नाही या राखीताई. आणि माझी बॉडी दाखवूनच मी, टॅलेंट दाखवूनच मी काम एवढं केलंय. किती माझे आयटम सॉन्ग बघा, छोटे कपडे. राखीताई, तू मोठी फेमस ऍक्ट्रेस आहे, मी मान्य करतो, पण तू आता काय म्हणलीस, मी सगळी कामं केलीत, ऍटम सॉन्ग केलीत, मूवीज केल्यात, छोटे कपडे घालून. पण ह्या छोट्या कपड्यांच्या सोबत तुझा मेंदू पण छोटा होत निघालाय, जरा त्याच्याकडे लक्ष दे. किती सुंदर दिसते. अरे या पोरीचा काय हातामध्ये माईक आलाय म्हणजे हिचा काय मेंदू काय गु खायला गेला का काय. ही या राखी सावंतला म्हणायला लागली किती सुंदर दिसतेस. अरे ही सुंदर दिसते वय रे. रात्री अपरात्री कुठेतरी चालत निघाली तर बारकी पोरं पळत सुटतील चड्डी धागत. कशी दिसते ती, कांचनावान दिसते. हे मटण पाठवा, कोंबडी पाठवा, व्हिडिओ बघितला चिला तिचा, कशी दिसते ती. आणि ही म्हणते किती सुंदर दिसते. अरे ही राखी सावंत इथं बघितलं, सुंदरपेक्षा बंदर जास्त दिसते. ह्या असल्या याला कोण सुंदर म्हणत नाही, ह्याला बंदर म्हणतात. राकेश बापटनी बदललंय मला. त्याला आवडतं असं मराठीमुळे लुक, त्याला खूप आवडतं. राकेश बापटनी बदललंय राखी सावंतला. बघा कसे लुक आवडतात राकेश बापटला. राकेश बापटच्या मनात ही काही एवढी पण नाही आहे, पण हिला वाटते की राकेश बापट मला मिळणार. राकेश बापट, अरे ताई, राखी ताई, जरा सुधारायचं बघ की, पाक मेंदू काय खराब झालाय वे, कुठेतरी झटका देऊन आणजा मेंदवाला. राकेश बापटने दिली का नाही एक चापट, म्हणजे तुला समजेल तू काय हे कसलं लुक दाखवायला लागलीस. काय असं चांगलं दिसतंय का राखी ताई. तडप ही ऐसी है ना. पण याच्यासाठी इन्स्पायर दीपाली आहे तुझ्यासाठी साडी. बिलकुलच नाही. मी फक्त राकेश बापटसाठी सजलीये, नटलीये. अरे राकेश बापट एक संस्कारी सुसंस्कारी चांगला पोरगा आहे, कशाला त्याच्या मागे हातपाय धुवून लागली आज. त्याला त्याचं आयुष्य जगू दे की. झाला की बिग बॉसचा शो संपला, पुढच्या वर्षी परत आता दुसरी येतील, त्यात परत तू खेळ, तुला कोण नाही म्हणलेलं नाही. काय उगच तिथं शो मध्ये गेलंय म्हणून ह्याचं उगच प्रमोशन करतेस, आम्हाला मान्य आहे, सगळं करतेस, त्याला मोठं बनवतेस, तू पण मोठं हो. पण इथं काय राकेश बापटसाठी सजली आहे हे काय. ही राखी सावंत अशी बोलायला लागली जसं का हिचं आज लग्नच झालंय आणि हिच्या आज संध्याकाळी सुहाग राहत आहे. त्या
घरातल्या लोकांनी माझं हे रूप बघावं आणि त्यांना आवडणार मी तशी. इथं राखी म्हणते की राकेश बापटच्या घरातल्यांनी माझं हे रूप बघावं. अरे राखी, तुझं रूप जे आहे की नाही ते कोई मिल गया मधल्या धूप सारखं दिसायला लागले. कसं ते बघ, केस बघते कसं शेवाळ्यासारखं मॅगी मॅगी दिसायला लागले. तू कसा अवतार, कसं तुला कसं वाटतंय बघ. आईला काय अवतार केलायस. आणि त्या पोराला ते संस्कारी पोरग, त्याला तो आवडशील का? उगाच 4 शब्द गोड गोड बोललं म्हणजे काय प्रेम झालं असं नसतंय ताई. सुधार की जरा, एवढा आभाळ कशाला हेपलायचं सांग. मी कोणाला कॉपी करत नाही, लोक मला कॉपी करतात. आणि राखीताई, हा तुला सगळा गैरसमज आहे. तुला कोणीच कॉपी करत नाही, लक्षात ठेव. आता मुलं नाही राहिलेत, टिश्यू पेपर झालेत. नाक पुसा, टाकून द्या. अरे बस करणार राखी, आवाळ हे प्लेश बस कर. तुला काय त्या काय सचिन पिळगावकरचं काय पाणी लागलं का काय? एवढं आबाळ मोठं करून सांगायचं. टिश्यू पेपर झाल्यात मुलं, टिश्यू पेपर. अरे आम्ही आहे ना इथं, मी आहे ना, मी पण पोरगाच आहे की. कुठं टिश्यू पेपर झाले? हे तुझा गैरसमज आहे ताई. तुझ्याकडे गलीत बिलीत 4-5 पोरं राहतात की नाही, त्यांचा टिश्यू पेपर झाला असेल. पण बाकीची एवढी जगात राहणारी पोरं काय ती काय टिश्यू पेपर नाहीत, लक्षात ठेव. का उगाच राखी, आपण माईकच्या पुढ्यात बसलोय, आपला पॉडकास्ट चालू आहे, आपला इंटरव्ह्यू कोणतरी घेतोय, मेकअप केलाय, ड्रेस चांगला घातलाय, आपण हार्ड दिसतोय का झाड दिसतोय, कशाला उगाच काय पण बोलायचं. कॅमेराच्या पुढ्यात बसलं म्हणजे काय पण बडबडायचं नसतंय राखीताई. मुलं आता टिश्यू पेपर बांधलेत, नाक पुसायचं, फेकून द्यायचं. आजकालची पोरं पोरी सगळी जेंजीज आहेत का नाही, काय खोळी पाक नाही, डोकं त्यांचं लय फाट चालतंय. आली मोठी टिश्यू पेपर करणारी. मला जे शिव्या देतात, फालतू सांगतात. ताई, मी तुला कधीच शिव्या देत नाही, कधीच तुला मी बाद म्हणलो नाही, कधीच फक्त तुला मी समजावण्याचा प्रयत्न करतोय की नाही राखीताई, करतोय की नाही मी? म्हणून आवाज खाली. नाही, मी काही जास्त बोलत नाही, पण ताई मी तुला समजावण्याचा प्रयत्न करतोय की नाही. मी तुझाच आहे की नाही, मी बिन तुमचा पाहुणा एवढाच आहे हो. आणि 20, 50, 100 पावलं पाठी. 20, 100, 50 पावलं पाठी. 3-4 पावलं मागे गेलं तर चालणार नाही का राखी? मागं भिंत आहे, मागं कसं जाऊ मी? 20, 50, 100 पावलं नाही जमणार आपल्याला ते. गेट आउट. तिच्या आईला जातो रे बाबा, ही लईच तापली वाटतं पाक. मुझे किसी ज्योतिष ने बोला है कि आपको 1 साल तक चड्डी और ऊपर की बनियान नहीं पहनना है. अरे राखीताई, त्या ज्योतिषाचं नाव 100% खरात बाबा असणार आहे. तो खरात बाबाच असणार आहे 100%. त्याच्याशिवाय असलं काम कोणी करू शकत नाही. आता राखीताई काय म्हणली की एका ज्योतिषाने मला सांगितलं की वरती काय घालू नका, खाली काय घालू नका. म्हणजे समजू शकताय तुम्ही, समजून घ्या. काय घालू नका म्हणजे तुमचं करिअर, तुम्ही आयुष्यात उंचावरती पोहोचाल, तुम्ही टॉप लेवलला पोहोचाल. अरे काय डोकं पाक, म्हणजे ह्या बाईचं डोकं काय काम करण झालंय का काय? नेमकं तिच्या आलीच्या थोबाडाप्रमाणे तिचा मेंदू चालतोय 100%. अरे बाबा, असं कुठं असतंय वे? म्हणजे भोंगळं नागडं बसा, बिना कपड्यांचा बसा, तुम्ही उंचावरती पोचाल, टॉप लेवलला. आयुष्यात तुम्हाला काय कमी पडणार नाही, असं कुठं असतंय? मी पण आजपासून संध्याकाळपासून ट्राय करतो, पूर्ण बसतो, बघतो माझ्या आयुष्यात किती मी टॉपला पोचतोय. अंगात नाही बळन चिमटा घेऊन पळ, तो आपका करियर एकदम टॉप पे जाएगा. तो मुझे अपना करियर टॉप पे लेके जाने के लिए ना मैं बनियान पहनती हूँ ना मैं चड्डी पहनती हूँ. हे जे तू करतेस का नाही राखीताई, ह्याला हे चांगलं म्हणत नाही, लक्षात ठेव. ह्याला कनी आडानी येडं गांडू बिन डोक्याचं म्हणतात. तू जे करतेस का नाही, वरचं घालायचं नाही, खालचं घालायचं नाही, इससे मेरा करियर आगे जाएगा, बडा आदमी बनेगा. अच्छा, आईच्या गावात कसलं करियर काय? स्वतः कष्ट केलं तर आपण मोठं होणार आहे. उगाच हे घालू नका, ते घालू नका, आपण मोठं होणार, असं कुठं असते वे? त्या ज्योतिषाला जरा माझ्याकडे लावून दे, बघतो कसलं नेमकं ज्योतिष विद्या करतोय. जी आप संकोच ना करें जी, मैंने नहीं पहना है. आणि ही पोरगी बघा शांतपणे इंटरव्ह्यू घेते असते तर गप बस की. ही पण विचारते अभि बी नाही पेनाय, आता पण नाही घातलेलं. अरे का, तुला काय लागलंय? तिचं ते हाय नव, तुझं तो हाय नव, काय तुझं काय तुझं काय? अरे कशाला त्याच्या नादाला लागते यास? तिचे ते काय तर करतो की घालू दे की नाही घालू दे की. तू प्रश्न विचार, उत्तर सांगते या. कशाला अभि बी घालाय नाही घालाय? अरे घालू दे ना, नाही घालू दे की. तुला काय लागलंय? का जाती वाकून बघती? ना नीचे कुछ बना है ना ऊपर कुछ बना है. अरे राखीताई, आता बास कर. आम्हाला कळालं नीचे कुछ नाही, वर कुछ नाही, चहा आईची कुछ नाही, सगळं आम्हाला कळालं. हिच्या आयुष्यातच कुछ नाही. बाबा बाबा बाबा, काहीतरी काय बाबा, काय अवघड आहे या बाईचं. मुझे गर्मी होती है, थोड़ा हवा आना चाहिए. राखीताई म्हणते मुझे गर्मी होती, हवा आनी चाहिए. 2-3 फॅन बांध की असं ढुंगणाला, हवा आतीये. हो, मला आहे प्रेम, पण त्याची बाहेर आहे कोणीतरी, तर त्याने तिला शब्द दिलाय. हो, त्याचं तिच्यापासून सुटलं की तो मला शब्द देईल तसं. मित्रांनो, मी मान्य करतो की एखादा बाबा रियालिटी शो आहे बिग बॉस सारखा, त्याच्यामध्ये जातोय, पोरे असतात, पोरं असतात, ते टास्क चालू असतोय, एकमेकांमध्ये भांडणं असतात, ते प्रेम असतोय, जिवाळा असतोय. पण एखादं पोरग, एखादी बाई, एखादा माणूस एकमेकांसोबत मिळून मिसळून बोलतोय, याचा अर्थ असा नाही की आपल्याला तो आवडतोय, तो आपल्यावरती लाईन मारतोय, डोळा मारतोय, त्याला पण आवडलोय. अशी राखी सावंत त्या राकेश बापटला बघून खुलली आहे का नाही? राकेश बापटच्या मनात काय हिचं काहीच नाही आहे बाबा. हे बोलत असतील माप असं गुलू गुलू वगैरे, मित्र म्हणून, काहीतरी भाऊ बहीण म्हणून, पण हिला वाटतंय की आय लव्ह राकेश बापट.
आय म्हणजे आय वॉन्ट राकेश बापट, मला तोच पाहिजे, त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही, असं या राखीच्या जे आयुष्यात म्हणजे तळमळायला लागली. आता काय म्हणली की बाबा त्याच्या आयुष्यात कोणतरी आहे, म्हणजे राकेश बापटच्या आयुष्यात कोणतरी आहे. राकेश बापटनं त्या पोरगीला वचन दिलंय, शब्द दिलाय, मी तुझाच होणार, मी तुझ्यासोबतच लग्न करणार. अरे मग करू देत की, तू त्यांच्यामध्ये कावळ्यावानी मध्ये मध्ये टोच कशाला टाकतेस. आणि मधनाने काय म्हणते की बाबा त्यांचं ब्रेकअप झालं, ती वेगळी झालीत की मी राकेशला माझा करून घेणार. अरे काय तुझा करून घेणार, सुधार की बाबा. एवढे दिवस कुठं होतीस, तुला दिसला नव्हता राकेश? त्या बिग बॉसमुळे तुला कळाला राकेश बापट कोण आहे. एवढे दिवस कुठे गेलतीस? त्याच्या जागी दुसरा कोणतरी भेटला असता तर मग काय झालं असतं. रहा नहीं जाता. आता या राखीचं आणि राकेश बापटचं राहू दे साईडला. आता हे मेंबर बघा, ह्याला आपण ओळखतोय आणि ह्याच्या डुंगणात किती किडा, ह्याला पण राखी आवडते. अरे कार बाबा, राखी लागली दुसऱ्याच्या मागाने, तू का तिच्या मागे लागलायस? बघा हे मेंबर कोण ओळखीचा वाटतोय का बघा. तू राखीवर फिदा झालायस असं आम्हाला दिसलं. तुला खरंच राखी इतकी आवडते का? हो म्हणजे मला असं वाटत होतं की राखी माझ्यासारखीच कलाकार करते आणि माझी आणि तिची जोडी एकदम परफेक्ट जमू शकते, म्हणून आपण आता हिच्यासोबत काम करू, काय ना काहीतरी कांड करू. हिच्यासोबत काम करू आणि हिच्यासोबत कांड करू. अरे काय कांड कांड तुझं केवढं आहेत. आणि चुकीचं बोललो काहीतरी, ते राहू दे. अरे प्रभू, जर राखीचं लग्न झालं असतं की नाही, तो तुझ्यापेक्षा मोठं पोरगं असतं तिचे, आणि तू काय बोलतोय मी काम करतो कांड करतो, आम्ही पण काम करू. अरे कसलं रे बाबा काम करतोस तिच्याबरोबर, कसलं कांड करतोस? सुधारायचं बघ की, आपली उंची केवढी, आपण काय आहे, गरीबाच्या घरातला आहे. मी मान्य करतो ठीक केवढी. अरे काय तुला अशी वट्यात घेऊन तुला अशी कुरवाळेल ती, म्हणजे समजू शकतोयस तू, समजू शकतोयस. तुझं बोलणं काय लोकांना कळत नाही असं नाही. तुझ्या रील्स बघतात लोक, आण खावा हे खावा, तुझ्या रील्स काय लोक बघत नाही असं नाही. प्रत्येकाच्या फीडला तू जाऊन हाकतोयसच. पण तू केवढा, ती राखी केवढी. अरे राखी नुसती पादली तर तू उडून जाशील फुस दिशी. पर्सनली राकेश बापट एकदम शांत माणूस आहे. म्हणजे मित्रांनो, राकेश बापटला सुद्धा माहिती नसेल की माझ्या आयुष्यात एवढा आहे, मी एवढं करू शकतोय. म्हणजे या राखीला बघा, या राकेश बापटपेक्षा राकेश बापटच्या आयुष्यात काय चाललंय या राखीला जास्त माहिती आहे. मी एखादा सांगतात ना की मोठ्या मोठ्या हिरोला पटू शकते. इथं तर राखी काय म्हणली की मी मोठमोठ्या इंडस्ट्रीतल्या हिरोना पटवू शकते, कोण पण असू दे, पण राकेश बापटला नाही. ताई एवढीच जर तुझ्यात ताकद आहे, धमक आहे, जिद्द आहे, तुला जर वाटते तू हॉट आहेस, मॉडेल आहेस, तुला म्हणजे तू सगळं आहेस, तर तू बाबा सलमान खानला पटवून दाखव आणि त्याच्यासोबत तेवढं शुभविवाह करून टाक. त्यावेळीच मी मान्य करणार की राखी तू जगातली सर्वात सुंदर बाई आहेस. पण राकेश बापट ठाणकू तो एकदम शांत आहे. त्याला पटवणं म्हणजे आयुष्य घालवणं. आता राखी एवढं डबल मिनिंग बोलते, आपल्याला माहिती आहे कसं कसं इंटरव्ह्यू आहे हिचं, कसं कसं व्हिडिओ आहेत, सगळं अंग प्रदर्शन हिचं आपण बघितलं व्हिडिओच्या माध्यमातून. आणि हिला आता राकेश बापट आवडायला लागलाय, हे शांत संस्कारी पोरगा आवडायला लागलंय. ही म्हणते मला तोच पाहिजे, हा शांत पोरगा माझ्या आयुष्यात पाहिजे, मी त्याला हृदय दिलंय. अरे कसला हृदय दिलंयस? सुधारायचं बघ की, डोक्यातला काय मेंदू पातळ झालाय तुझ्या राखी. ए तुम्ही माझ्याबद्दल काय ओळखता रे? नेमकं या राखी सावंतच्या प्रेमाला आता हे प्रेम म्हणायचं, नेमकं प्रेमळ निरागस प्रेम म्हणायचं का हवस म्हणायचं? राजाजी फर्स्ट नाईट, सेकंड नाईट, थर्ड नाईट आईच्या गावात. काय नेमकं काय समजना झालंय या बाईच्या मनात, ह्या बाईच्या हृदयाच्या आत काय चाललंय. मला तरी वाटते पर्सनली की राकेश बापटच्या आयुष्यात ही नसावी, नाहीतर त्या बापटचं डायरेक्ट आपट होणार आहे. अच्छा है ना अंधा. नाहीतर राकेश बापटच्या आयुष्याचे लागले म्हणून समजायचं. मित्रांनो इथं जाता आपण थांबूया. आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात, बाकी कोणी याला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका. आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा.